पहिल्यांदा याला पाहिलं तर हे मला वाटलं वजन करायचा काटाच आहे, पण त्याला हातात घेतल्यावर कळालं की रिटर्न वाले. पण असा कसा? तर राम राम, मी ज्ञानेश्वर मोरे. थोडंसं काम होतं त्याच्यामुळे आम्ही तिघ जण निघालो गुंजाला. बोलत बोलत गावाशी गावामध्ये आलो तेही कळालं नाही, कारण एवढं जवळ आहे आमच्या गावापासून ते. मग गाडी लावून थेट आलो आपल्या गोशाळामध्ये. इथं थोडंसं काम होतं आपल्याला, पण म्हणलं गाई बघावं त्या होत्या गेलेला चरायला. पण जाऊ द्या, पुढच्या चक्कर मध्ये दाखवतो तुम्हाला. आमच्या काकाश्रीचं तिकडे बोलणं चालू होतं, तोपर्यंत म्हणलं या डॉग सोबत खेळतो मी. जशी शिट्टी मारेन तसा डान्स करू लागला ते. मग तिथून थेट आलो आम्ही दर्शन करायला. सोबत मंदिर पण दाखवतो तुम्हाला. खूप भारी आहे इथलं मंदिर. इथं दर्शन करून निघालो तो वापस पाथरीला. कॉलेजला जाऊन हॉल तिकीट घ्यायचं होतं आपल्याला, पण कॉलेजला गेलो तर कधी लवकर काम झालं असं कधी झालंच नाही. पण आजचं मात्र लवकरच झालं. त्याच खुशीमध्ये पाणी पिऊन निघालो वापस. उन्हाच एवढं पडायला की तहानच तेवढी लागायली. पण सुभाष मात्र कितच पाण्यासोबत काय केमिकल रिएक्शन करतो काय माहिती. त्याला ताटा करून निघालो आम्ही वापस. पाईपलाईनचं घ्यायचं होतं 6 महिने, तर तिथं हे रिटर्न वॉल दिसला. पहिले तर मला हे वजन करायचा काटाच दिसला, पण होता रिटर्न वॉल. सगळे रिटर्न वॉल पाईपलाईनलाच असतात, हे पण फ्लॅन्सलाच बसत होता. जाऊ द्या, पाईपलाईन तर खाली होऊ देत नसेल ना, मग काय करायचं. आपला मोठा रिटर्न वॉल चांगला आहे त्याच्यामुळे नग म्हणलं, नाही तर घेऊनच गेलो असतो हे पण. तर मग बस आजच्यासाठी एवढं. भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये.